नमस्कार. नेक्स्ट एग्जांपल. प्रूव दैट cosec square x plus x square x upon cosec square x minus x square x is equal to 1 plus tan square upon 1 minus tan square. सो आपण LHS कन्सिडर करूया. तसं सिंपल वाटतंय. साइन कॉसच्या रेशोज आपण यूज केले कोसेक आणि सेकच्या संदर्भातले, तर हे प्रूव्ह होईल असं आपल्याला आत्ता तरी दिसतंय. बघूया आता काय आणखीन करावं लागेल ते. कन्सिडर LHS. LHS आहे कोसेक स्क्वेअर एक्स प्लस सेक स्क्वेअर एक्स अपॉन कोसेक स्क्वेअर एक्स मायनस सेक स्क्वेअर एक्स. आता यात सुद्धा कोसेक म्हणजे 1 अपॉन साइन किंवा सेक म्हणजे 1 अपॉन कॉस वगैरे हे सगळं माहिती आहे, पण कुठल्या स्टेजला कुठली आयडेंटिटी यूज करायची हे पण त्या एक्झाम्पलवर ठरतं की सगळ्याच आयडेंटिटी एकदम सगळ्या यूज करून टाकल्या आणि कन्फ्युजन झालं असं पण चालत नाही. एक एक आयडेंटिटी यूज करून थोडं आपल्याला सिम्प्लिफाय करावं लागतं. सो फर्स्ट आपण कोसेक मीन्स काय असतं 1 अपॉन साइन, तीच आयडेंटिटी फक्त यूज करणार आहोत. सेक आपण तसंच ठेवणार आहोत. सो विच इज इक्वल टू कोसेक मीन्स 1 अपॉन साइन स्क्वेअर एक्स. कारण आपल्याला इथे डिनॉमिनेटर सेम करताना हा साइन तिकडे न्यायचा प्लस सेक स्क्वेअर एक्स अपॉन कोसेक मीन्स 1 अपॉन साइन स्क्वेअर एक्स मायनस सेक. आता डायरेक्ट आपण 1 अपॉन कॉस ही यूज केली नाही, कारण हा साइन आता बघितलं तर दोन्ही ठिकाणी डिनॉमिनेटर सेम करायचं आलं तर ह्याला साइन स्क्वेअर आणि ह्याला पण साइन स्क्वेअरने मल्टिप्लाय करायला लागेल. सो ते सगळं मल्टिप्लिकेशन वगैरे आधी करून घेऊ, मग कुठल्या स्टेजला आपल्याला सेकची आयडेंटिटी यूज करायला लागली तर आपण ती करणार आहोत. सो विच इज इक्वल टू साइन इथे न्यायचं आहे आपल्याला, कारण डिनॉमिनेटर सेम करायचं आहे न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरचा. सो 1 प्लस हे आपण असं 1 प्लस या साइनने इथे मल्टिप्लाय करायला लागेल. सो साइन स्क्वेअर एक्स अँड सेक स्क्वेअर एक्स. डायरेक्टली तर आपण डिनॉमिनेटर सेम करून अपॉन साइन स्क्वेअर एक्स आणि ह्याला सगळ्याला डिनॉमिनेटरला काय इथे पुन्हा डिनॉमिनेटर सेम करायचं म्हणजे 1 मायनस साइन स्क्वेअर एक्स सेक स्क्वेअर एक्स अपॉन डिनॉमिनेटर ह्याचा सेम झाला साइन स्क्वेअर एक्स. आता हे ए अपॉन बी अपॉन सी अपॉन डी वगैरे झालं, त्यामुळे हे सेम असल्यामुळे कॅन्सल झाले. त्यामुळे काय राहिलं फक्त न्यूमरेटरला राहिलं 1 प्लस इज इक्वल टू 1 प्लस साइन स्क्वेअर एक्स सेक स्क्वेअर एक्स अपॉन डिनॉमिनेटर राहिलं 1 मायनस साइन स्क्वेअर एक्स आणि सेक स्क्वेअर एक्स. अजूनही 1 प्लस टॅन अपॉन 1 मायनस टॅन सारखं दिसत नाही, पण त्या टाईपचं दिसायला लागलंय. आता सेकची इथे आयडेंटिटी यूज करूया, कारण सेक म्हणजे 1 अपॉन कॉस आहे आणि मग साइन अपॉन कॉस म्हणजे टॅन होईल. त्यामुळे हे अगदीच सिंपल एक्झाम्पल होतं. सो विच इज इक्वल टू 1 प्लस साइन स्क्वेअर एक्स इंटू सेकची व्हॅल्यू लिहिणार 1 अपॉन कॉस स्क्वेअर एक्स अपॉन. त्यामुळे आपण सेकच्या आधी इथे व्हॅल्यू सबस्टिट्यूट केली नाही, आधी फक्त कोसेकची केली आणि नंतर ते साइन वगैरे शिफ्ट झाल्यानंतर आपण इथे सेकची व्हॅल्यू वापरतो. सो 1 मायनस साइन स्क्वेअर एक्स इंटू 1 अपॉन कॉस स्क्वेअर एक्स. आता हे साइन स्क्वेअर एक्स अपॉन कॉस मल्टिप्लिकेशन आहे ना मध्ये. सो साइन अपॉन कॉस म्हणजे टॅन झाला, दॅट इज इक्वल टू 1 प्लस टॅन स्क्वेअर एक्स अपॉन 1 मायनस टॅन स्क्वेअर एक्स विच इज इक्वल टू RHS. सो LHS कन्सिडर केली होती आणि आपल्याला इज इक्वल टू RHS असं मिळालं. हेन्स प्रूव्ह. नेक्स्ट एक्झाम्पल. प्रूव्ह दॅट sec raised to 6a minus tan raised to 6a is equal to 1 plus 3 tan square a plus 3 tan raised to 4a. a हा अँगल आहे इथे. सो इथे आता क्लिअर दिसतंय की आपल्याला काय करायला लागणार आहे. LHS बघितली तर LHS मध्ये फॅक्टरायझेशन केलं की काहीतरी ऍडजस्टमेंट काय सिम्प्लिफाय केलं की RHS येईल असं वाटतंय. इथे आणखीन काही वेगळी टर्म किंवा वेगळा काही कन्सेप्ट आपल्याला इथे यूज करावा लागणार नाही, कारण इथे डायरेक्ट फॅक्टरायझेशन दिसते. आपल्याला मॅक्झिमम फॅक्टरायझेशन जेवढं माहिती असेल ते फॅक्टरायझेशन फर्स्ट आपण यूज करायचं. सो रेस टू 6 येते, रेस टू 6 आपण करणार नाही. सो रेस टू 2 हे फॅक्टरायझेशन माहिती आहे आपल्याला आणि रेस टू 3 हे फॅक्टरायझेशन माहिती आहे आणि 6 कॅन बी रिटन एज 2 into 3. सो लॉज ऑफ इंडायसिस यूज करून आपण ते इथे LHS थोडी सिम्प्लिफाय करून घेणार. सो कन्सिडर LHS. sec raised to 6a minus tan raised to 6a. पण आपण हे 3 into 2 याच्यात घेणार आहोत, कारण रेस टू 3 चे आपल्याला फॅक्टर माहिती आहे तिथे, त्यामुळे ते फॅक्टरायझेशन आपण यूज करणार आहोत. विच इज इक्वल टू sec raised to 2
a⁻³ असं आपण लिहू शकतो. हे चुकीचं नाही. (2 × 3 लॉज ऑफ इंडायसेस काय सांगतं की इथे जर प्रॉडक्ट असेल असा तर तुम्ही 2 आधी घ्या 3 नंतर घ्या किंवा 3 आतमध्ये घ्या 2 नंतर घ्या, दोन्ही तिथे चालतं. त्यामुळे 6 चे आपण फॅक्टर काढले 2 आणि 3 आणि ते आपण अशा पद्धतीने लिहिलं. (-tan²a⁻³ म्हणजे हा a³ - b³ अशा पॅटर्न मध्ये आला आणि त्याचं फॅक्टरायझेशन आपल्याला माहिती आहे. a³ - b³ चे फॅक्टर्स काय होतात इथे आपण लिहून घेऊया. a³ - b³ इज इक्वल टू फर्स्ट फॅक्टर होतो त्याचा a - b, हे साइन असेल तेच इथे येतं आणि सेकंड फॅक्टर होतो a² + ab + b². हे याचं फॅक्टरायझेशन आहे. तर हे आपण इथे आता ह्याच्यासाठी वापरू. सो दिस इज इक्वल टू, त्याला आता a आपण ट्रीट करू, a सारखं ट्रीट करू. मीन्स काय होणार आहे ते a - b. a मीन्स काय इथे sec² a -tan²a. सो फर्स्ट फॅक्टर काय झाला sec² a -tan²a इंटू सेकंड फॅक्टर काय होणार आहे. सो a² म्हणजे sec² चा स्क्वेअर, सो sec⁴. तर डायरेक्ट लिहूया इथे sec⁴a प्लस होणार आहे या दोघांचा प्रॉडक्ट sec⁴2a tan⁴2a. ते कुठे 2 आहे कुठे 4 आहे केअरफुली लिहा, कारण एका स्टेपला जरी ते मिस्टेक झालं तरी पुढे सगळं चुकेल. प्लस इथे (4 होणार आणि टॅनचा tan⁴a. असे हे दोन फॅक्टर्स आता इथे पडले. sec⁴a - tan⁴a, कारण इथे a b मधला a काय आहे हा sec² आहे आणि b काय आहे tan² आहे. त्यामुळे ह्या a - b हा एक फॅक्टर झाला आणि a² + ab + b² हा तो दुसरा फॅक्टर झाला. आता ह्या सगळ्या ब्रॅकेटची काहीतरी व्हॅल्यू आहे. sec² a - tan²a याची व्हॅल्यू काय होणार आहे, कारण ती आयडेंटिटी आपण जर यूज केली की 1 + tan²x इज इक्वल टू sec²x. मग हा tan² इकडे नेला की 1 इज इक्वल टू sec² - tan². सो sec² - tan², तर मायनस साइन असल्यामुळे उलट सुलट करून चालणार नाही. sec - tan असेल तर त्या सगळ्या ब्रॅकेटची व्हॅल्यू आपण काय लिहू शकतो 1 लिहू शकतो. सो ही आयडेंटिटी यूज केली असं रिझन मध्ये लिहायचं पुढे, तर याची व्हॅल्यू आली 1. सो विच इज इक्वल टू 1 इंटू ही सगळी टर्म. आता आपण ब्रॅकेट लिहायला नको, कारण ह्या ब्रॅकेटची व्हॅल्यू 1च आहे, ते ब्रॅकेट घालायची गरज नाही. इथे 2 सेपरेट ब्रॅकेट होते म्हणून ब्रॅकेटचे मल्टिप्लिकेशन असल्यामुळे दोन्हीकडे ब्रॅकेट घालायला. आता ह्या सगळ्याची व्हॅल्यू 1च आली, त्यामुळे लिहायची गरज नाही, डायरेक्ट ब्रॅकेट ओपन करून लिहू शकता. विच इज इक्वल टू sec⁴a प्लस sec⁴2a tan²a प्लस tan⁴4a. या स्टेपवरनं ही स्टेप का आली, बिकॉज ह्या ब्रॅकेटची व्हॅल्यू 1 आली त्या आयडेंटिटीमुळे. आता आपण sec⁴a साठी पुन्हा ही आयडेंटिटी यूज करू शकतो, पण ती स्क्वेअर साठी आणि sec⁴ आहे. तर sec⁴ ला आधी (2) असं आपण करून घ्यायला लागेल, म्हणजे आपल्याला ही आयडेंटिटी यूज करायला लागेल. मग टॅन साठी काही घालायला नको, कारण आन्सर सगळं आपल्याला टॅन मध्ये हवंय. नुसता आन्सर काहीतरी सिम्प्लिफाय करून काढून ठेवायचं नाही, ते RHS सारखं यायला. त्यामुळे स्टेप बाय स्टेप करताना प्रत्येक वेळेला RHS कडे लक्ष ठेवायचं की त्यासारखं येतंय ना. सो टॅन इथे दिसायला लागलं ते टॅन तसेच ठेवायचे, पण सेक आपल्याला ठेवायचे नाहीये, कारण RHS मध्ये सगळे टॅन दिसतात. त्यामुळे जिथे सेक आहे तिथे ही आयडेंटिटी यूज करून आपण सगळं टॅन मध्ये त्याला कन्वर्ट करणार आहोत. पण ती स्क्वेअरची आहे, त्यामुळे ह्याला आपल्याला स्क्वेअरचा स्क्वेअर असं करायला लागेल. इथे डायरेक्ट sec² आहे, त्याच्यासाठी डायरेक्ट 1 + tan² म्हणता येईल. सो आधी आपण हे स्क्वेअरचा स्क्वेअर करून घेऊ. sec² a ब्रॅकेट स्क्वेअर प्लस sec² a tan² प्लस tan⁴a. tan⁴a वगैरे दिसायला लागलाय, तर ती tan⁴a किंवा ती tan² वगैरे असं येतंय का चेक करा. आता आपल्याला इथे ह्या सेक साठी 1 + tan² असं घालायचं. सो विच इज इक्वल टू 1 + tan², कारण या sec² साठी 1 + tan²a, पण त्याचा ब्रॅकेट स्क्वेअर आहे त्यामुळे हा ब्रॅकेट स्क्वेअर प्लस या सेक साठी पुन्हा आपण घालणार ती आयडेंटिटी 1 + tan²a. याच्यासाठी व्हॅल्यू घातली आणि हा tan² आहे. आता सगळ्या टॅनच्या टर्म्स दिसायला लागल्या, प्लस ही tan⁴a. टॅनच्या सगळ्या टर्म्स दिसायला लागल्या, आता फक्त ब्रॅकेट ओपन वगैरे करायचं. आता a + b ब्रॅकेट स्क्वेअर आहे, ते कसं लिहिणार आपण a² मीन्स 1
प्लस 2ab मीन्स 2a मीन्स 1 tan स्क्वेअर a प्लस b स्क्वेअर म्हणजे tan स्क्वेअर स्क्वेअर म्हणजे tan रेज टू 4a प्लस हे 1 इंटू tan स्क्वेअर म्हणजे tan स्क्वेअर a tan स्क्वेअर इंटू tan स्क्वेअर मीन्स tan रेज टू 4a प्लस हे tan रेज टू 4a सगळ्या टर्म्स आल्या ना बघा. जेव्हा असं एक्सपान्शन वगैरे असतं त्या खूप टर्म्स येतात आणि एखादी जर चुकून राहिली तर पुढच्या स्टेपला सगळं ते चुकत जाईल. त्यामुळे ज्या ज्या टर्म्स आधीच्या स्टेपमध्ये होते त्या एक्सपांड करताना सगळ्या आल्यात की नाही चेक करा. a प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअरच्या ह्या 3 टर्म्स इथे आल्यात करेक्ट आल्यात. ह्या 2 टर्मने या टर्मने मल्टिप्लाय करायचं होतं ते इथे आलंय आणि हे जी होती ती कॅरी केली आपण. आता काय काय राहिलं बघूया. 1 एकच आहे म्हणजे 1 हा एकच म्हणजे एकच कॉन्स्टंट दिसतोय प्लस tan स्क्वेअरच्या किती टर्म्स आहेत तर या 2 आहेत आणि ही एक म्हणजे 3 आहेत टोटल. सो 3 tan स्क्वेअर a झालं प्लस tan रेज टू 4 च्या किती टर्म आहेत 1 2 आणि 3. सो 3 tan रेज टू 4a आणि ही सेम टू सेम RHS आहे विच इज इक्वल टू RHS. सो LHS इज इक्वल टू RHS. त्यामुळे आपलं दिलेलं स्टेटमेंट हे प्रूव्ह झालेलं आहे.